नमस्कार मित्रांनो, बऱ्याच महिन्यानंतर व्लॉग अपलोड करतोय. तर हा व्हिडिओ आहे 2021चा कोविडच्या टाईममधला आहे, जेव्हा भाग्यश्री आणि मी यूएसला होतो आणि आम्ही ठरवलेलं की परमनंटली मुंबईला मूव्ह होणार आम्ही. तर आम्ही ठरवलं की 2 ते 3 महिने यूएसमध्ये जेवढं एक्सप्लोअर करू शकतो तेवढं एक्सप्लोअर करण्याचं आम्ही ठरवलेलं. तर सुरुवात आम्ही केलेली फ्रीमॉन्टमधून, जिकडे आम्ही राहत होतो. तिकडनं आम्ही निघालो आमची टोयोटा प्रियसमध्ये सगळं सामान भरून LAला, लॉस एंजलिसला मस्तपैकी फिरलो. मस्तपैकी तिकडे वॉक ऑफ फेम, तिकडचं सुंदर सनसेट सांता मॉनिकाचं ते एक्सप्लोअर केलं आणि त्याच्यानंतर गाडी विकली आणि सगळं आमचं लगेज पॅक करून आम्ही गेलो 2 आठवड्यासाठी हवाईला सुंदर बीचेस, ट्रॉपिकल वेदर, क्लायमेट आणि हवाईची सुंदरता बघण्यासाठी आम्ही तिकडे 2 आठवडे स्पेंड केलं. त्याच्यानंतर स्टनिंग स्नो क्लॅड माउंटन्स एक्सप्लोअर करायला आम्ही कोलोरॅडोला गेलो. त्याच्यानंतर डिझनीलँड आणि युनिव्हर्सल तर बघायचं होतंच, त्यासाठी फ्लॉरिडाला गेलो. त्याच्यानंतर एक वेगळी स्टेट पोर्तो रिको, जिकडचं कल्चर आणि हेरिटेज फार रिच आहे, ते बघितलं. त्याच्यानंतर अशा शहरात गेलो ज्याची वाईब आणि एनर्जी मुंबईला खूप जास्त मॅच करते. ते आहे न्यूयॉर्कमध्ये खूप जास्त आम्ही धमाल केली आणि खूप जास्त मजा आली आणि तिकडनं मग आम्ही मुंबईला निघालो. तर हा व्हिडिओ आमच्यासाठी ही ट्रिप आमच्यासाठी एकदम ड्रीम ट्रिप होती. तर जेवढा आम्ही एन्जॉय केला, आय होप तुम्ही पण या व्हिडिओच्या माध्यमातून एन्जॉय कराल. तर माझ्या मागे हनोमा बे आहे, जे ओआहूच्या सदर्न पार्टमध्ये. तर भरपूर थाउजंड्स ऑफ इयर्स आधी आता एक डॉक्युमेंटरी दाखवली, तर त्याच्या थ्रू थाउजंड्स ऑफ इयर्स आधी ना हे पूर्ण बे आहे ना, इथे ना एक व्हॉल्कॅनो इरप्ट झाला, त्याच्यामुळे हा सुंदर बेचा असं स्ट्रक्चर झालं. तर ह्याचं नाव आहे हनोमा, जे नेटिव्ह लँग्वेजमध्ये आहे एक कर्व्ड बे. तर नेटिव्ह जे इथे राहायचे हवाईला, तर त्यांनी असं नाव दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर इथे व्हॉल्कॅनो इरप्ट झाल्यामुळे ना, जे खालच्या सगळ्या इथे ना एक रीफ आहे, कोरल रीफ आहे, जी आत्तासुद्धा ॲक्टिव्ह आहे आणि फार छान पद्धतीने त्याला प्रोटेक्ट केलं इथल्या गव्हर्नमेंटने आणि इथल्या लोकल्सने. तर हे फारच फेमस स्पॉट आहे स्नॉर्केलिंगसाठी, कारण इथे भरपूर बायोडायव्हर्सिटी आहे फिशेसचं आणि कोरल रीफचं. तर आता आम्ही दोघे आज जाणार आहोत आणि स्नॉर्केल करणार आहोत आणि तुम्हाला तिथले लाईव्ह दृश्य दाखवणार आहोत. तर आज 9 जून आहे, वेन्सडे आहे. आज आम्ही सकाळी हनोमा बे केलं, स्नॉर्केलिंग केलं आणि आता आम्ही 1 तास साऊथ ऑफ ओआहूपासून निघालेलो आहे आणि वरती बस ट्रॅव्हल करत राहतो आहे सकाळपासून. म्हणजे आम्ही फक्त बाहेर आहोत आणि वेस्टर्न पार्ट ऑफ ओआहू त्याला आम्ही त्या हायवेला पकडलं आणि एंडपर्यंत आलो आहे आयलंडच्या. तर आता नॉर्थ मोस्ट पार्टला आहे. तर आमच्या इथे रस्ता संपलेला आहे आणि इथे मागे त्या साईडला डोंगर आहे आणि बस रस्ता संपला. आता ह्याच्या साईडला त्या साईडला हायवे, त्या डोंगराच्या त्या बाजूला हायवे आणि बस इथे हे शेवटचं बीच आहे नॉर्थ ऑफ ओआहूचं. आणि इथे जास्त लोक नाही आणि जास्त कमर्शियलायझेशन पण झालेलं नाही या पार्टचं. तर मस्त आहे. आजचा हा दिवस असा आम्हाला स्पेंड करायचा होता, जिथे जास्त लोक नाहीत आणि जे आम्ही बघितलं नव्हतं ते तिथे जायचं होतं. तर आज शेवटचा दिवस गाडी आहे, तर मजा येते.
12 जून आहे, सॅटर्डे आहे. आम्ही आलो आहोत कोलोरॅडोमध्ये. 3 दिवसासाठी आम्ही कोलोरॅडोमध्ये आहोत आणि 3 दिवस कोलोरॅडो फिरणार आहे ओव्हर द वीकेंड. तर हवाईपासून आम्ही निघालो फ्रायडेला आणि कालचा पूर्ण दिवस टाईम डिफरन्समुळे आणि फ्लाईटमुळे असाच निघून गेला. तर कालचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला फ्रायडे. तर आज काल रात्री आम्ही इथे लँड झालो. तर आजपासून फिरायला चालू केलेलं आहे. वेदर एकदम प्लेझंट आहे, मस्त गरम आहे. तर फर्स्ट आम्ही इथे आलेलो आहोत डेन्व्हरच्या जवळ जे आहे गार्डन ऑफ गॉड्स. इथे आलेलो आहोत, व्हिजिटर सेंटर बघणार आहोत आणि भरपूर सारे रॉक फॉर्मेशन्स बघणार आहोत. हे झाल्यानंतर रॉयल गॉर्जला जाणार आहोत आणि तिकडे सुद्धा दाखवू काय एक्साइटिंग गोष्टी आहेत प्लॅनमध्ये. हाय, वेलकम टू कोलोरॅडो. आम्ही कोलोरॅडोमध्ये आलो आणि हे एकदमच वेगळं एन्व्हायरमेंट आहे. आम्ही बाकी जिकडे पण फिरलो त्यापासून हे एकदमच डिफरंट आहे. जिकडे पण डोळे फिरवणार तिकडे फक्त ग्रीनरी आहे. खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स नाही दिसल्या आहेत अजून तरी आम्हाला, आणि स्नोक्लॅड माउंटेन्स दिसतात जिकडे माउंटेन्सवरती अजून पण स्नो आहे इन स्पाईट ऑफ समर्स, आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. सो लेट्स सी हाव इट इज. रॉयल गॉर्जवरून आम्ही चालतोय ब्रिजवरून आणि भरपूर जास्त हवा आहे, ब्रिज हलतंय. कसं वाटतं भाग्यश्री? जास्त भीती वाटते, खूप स्कॅरी आहे. आणि असा ब्रिज हलतोय, पण खालचे व्ह्यूज आणि ते अरकान्सास नदी खालची स्पेक्टॅक्युलर दिसतंय. तर आज जून 13 आहे, संडे आहे आणि आम्ही ड्राईव्ह करत आलेलो आहोत. ऑलमोस्ट 1 hour 15 minutes 1 hour 30 minutesचं ड्राईव्ह केलं आहे. डेन्व्हर सिटीपासून नॉर्थ गेल्यानंतर एस्टेस पार्क करून एक एरिया आहे, फार सुंदर एरिया आहे. रॉकी माउंटन्सच्या मधोमध्ये तर लांब लांबनं असे स्नोक्लॅड माउंटन्स आहे. आता समर चालू झालं आहे तरीही ते माउंटन्स दिसत आहेत आणि असे लश ग्रीन माउंटन्स आणि फील्ड्स आहे आणि त्याच्या मधोमध हा लेक आहे. तर हा युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डरपेक्षा क्लोज टू 30-45 minutes लांब आहे आणि डेन्व्हर डाऊनटाऊनपासून क्लोज टू आय थिंक 1-1.5 hour लांब आहे. आणि इथे लोक मस्त पिकनिक करायला येत आहेत. मस्त असं ब्रीझी हॉट वेदर आहे. तर लोक बोटिंग करतायत, पिकनिक करतायत आणि मस्त फिशिंग करतायत आणि चिल मारतायत इथे. आम्ही पण आता इथे थोडा वेळ चिल मारू आणि नंतर परत निघू.
स्पायडरमॅनची 3D राईड जेच झाली. कांट इमॅजिन की ती राईड 1999ला डिझाईन केली आणि बनवली आहे आणि एवढी सुपर्ब आणि रिअलिस्टिक आहे ना. मला मोशन सिकनेस आहे, मी कोणत्याही राईडमध्ये बसत नाही, पण त्या राईडमध्ये फारच छान होतं आणि मस्त प्रकारे त्यांनी इनोव्हेट केलं आणि ती आतापर्यंतची माझ्यासाठी बेस्ट राईड होती. हाय, सो आता तुम्ही जे बघितलं दॅट इज कॉल्ड द इनक्रेडिबल हल्क कोस्टर. सो बेसिकली हल्क रोलर कोस्टर राईड आहे आणि ही आजपर्यंतची मी केलेली वर्ल्डमधली और मे बी प्रॉबब्ली माझ्या लाईफमध्ये आतापर्यंतची क्रेझी 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 रोलर कोस्टर. आय हॅव नो वर्ड्स टू डिस्क्राईब. काय वेगळं होतं याच्यात? इट वॉज जस्ट डिफरंट. आय कांट एक्सप्लेन. द वन हू एक्सपिरियन्सेस त्यालाच समजणार. हाय, सो आम्ही बटर बिअर विकत घेतली आहे. इट्स अ व्हेरी फेमस ड्रिंक इन द विझर्डिंग वर्ल्ड ऑफ हॅरी पॉटर आणि आता आम्ही ती पिणार आहे. आणि आम्ही ऑर्लँडोवाल्या हॅरी पॉटर वर्ल्डमध्ये आणि दिस इज अ नॉन अल्कोहॉलिक ड्रिंक. तर सगळे पिऊ शकतात हे. सो लेट्स टेस्ट. सो बेसिकली इट्स लाईक सोडा बेस्ड ड्रिंक आणि वरती व्हाईट स्कॉच बेस्ड आहे. ओला अमिगोज. तर जून 26 आहे, सॅटर्डे आहे आणि भाग्यश्री आणि आम्ही आलेलो आहोत सॅन हुआन, जे कॅपिटल आहे पुएर्तो रिकोचं. तर इथे पुएर्तो रिको फेमस आहे एका नॅशनल पार्क, नॅशनल फॉरेस्टसाठी, विच इज द ओनली नॅशनल रेन फॉरेस्ट. अख्ख्या युनायटेड स्टेट्समधलं ओनली रेन फॉरेस्ट आहे. त्याचं नाव आहे एल युंकी. आम्ही तिकडे उद्या जाणार आहोत आणि आज अख्खा दिवस आम्ही सॅन हुआन जे कॅपिटल आहे तिथे पूर्ण फिरणार आहोत. तर सॅन हुआन फेमस आहे त्याच्या ह्याच्यासाठी, मेन बिल्डिंगसाठी, कलरफुल बिल्डिंगसाठी, आर्किटेक्चरसाठी, बीचेससाठी आणि ऑल्सो फोर्ट्ससाठी. तर इम्पॉर्टंट गोष्ट सॅन हुआनची आहे. सॅन हुआन सिटीमध्ये 8 ते 10 जागा आहेत जिथे आम्ही आज जाणार आहोत, ज्याच्यात फोर्ट्स आहे, कासल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. तर होपफुली तुम्हाला हे सर्व मजा येईल आणि ऑल्सो आर्किटेक्चरली फार जास्त सुंदर आहे आणि बघू आपण. तर आमचं सॅन क्रिस्टोबल फिरून झालं आहे आता आणि द फोर्ट वॉज व्हेरी ब्युटिफुल. त्याचं आर्किटेक्चर पण खूपच मस्त आहे. स्पॅनिश लोकांनी कसं बिल्ड केलं आहे आणि तेव्हा बिल्ड केलेलं ऑलमोस्ट 300-400 इयर्स अगो अजून पण किती स्ट्रॉंगली उभं आहे. सो वेन यू गो अराउंड द फोर्ट, आम्ही ऑडिओ टूर घेतलेली, तर देर आर सम पॉईंट्स जिकडे तुम्हाला टॉपवरती जायचं होतं आणि तिकडून पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसत होता. समजत होतं की एका जागेवरती वरती टेलिस्कोप आहे ज्याच्यातून बघितल्यानंतर तुम्हाला समजतं की कसं ती लोक ऑलरेडी वॉरशिप्स यायच्या अगोदर अलर्ट करून रेडिओने सिग्नल्स पाठवायचे. मग देर इज अ होल सिटी व्ह्यू जिकडून एकीकडून यू कॅन सी बकाडी रम डिस्टिलरी, यू कॅन सी द सॅन हुआन पोर्ट आणि यू कॅन सी द होल सिटी. सो खूप ब्युटिफुल.
तर ओल्ड सॅन जुआनच्या स्ट्रीट्सवरती आम्ही फिरतोय आणि थोडं पण वाटत नाही यू एसमध्ये. टोटली वेगळं आहे. कलरफुल बिल्डिंग्स आहेत, छोटे छोटे बिल्डिंग्स आहेत, नॅरो रोड्स आहेत. कसं वाटतं? एकदम मस्त, वेगळं वाटतं, वेगळी वाईब, टोटली वेगळी वाईब आहे. देयर आर ब्लू ब्रिक्स एव्हरीवेअर. ओल्ड सॅन जुआनमध्ये प्रत्येक गलीच्या ब्रिक्स जे रस्ते बनवले आहेत ते ब्रिक्सने आहेत आणि ऑल ऑफ देम आर ब्लू इन कलर अँड दॅट इज देअर स्पेशालिटी अदर दॅन द कलरफुल बिल्डिंग्स. तर हो, सगळं वेगळं आहे. जेवढं पॉसिबल आहे आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवत राहू. आम्ही कॅप्टन लिंबर्सला आलो आहे. सो लिंबर इकडचं एकदम फेमस ड्रिंक आहे. सो इट्स लाईक आईस आणि त्याच्यात फ्लेवर घातलं आहे आणि ते हळूहळू मेल्ट होऊन इट बिकम्स अ ड्रिंक. तर इकडे एक छोटीशी जागा आहे कॉल्ड एज लिंबर्स. एक 75 सेंट्सला मिळतं. सो आम्ही 2 घेतले, एक लेमन फ्लेवर आणि एक कोकोनट फ्लेवर. तर आम्ही बाराचीनाला आलो आहे. इट्स डे 2 आणि 31 डिग्री सेल्शियस टेम्परेचर आहे बाहेर, खूप गरमी आहे. तर आम्ही बाराचीनाला पिना कोलाडाज प्यायला आले आहोत. सो पिना कोलाडा इज अ व्हेरी फेमस ड्रिंक विच इज मेड अप ऑफ पायनॅपल आणि कोकोनट. आणि द हिस्ट्री सेज की पिना कोलाडाज 1963मध्ये बॅराचिनालाच इन्व्हेंट झालेलं. तर म्हणून आम्ही इकडे आले आहोत. आणि जी बिल्डिंग आम्ही ज्याच्यात बसले आहोत दॅट इज लाईक अराउंड 200 years अगो स्पॅनिश आर्किटेक्चरल बिल्डिंग. सो ओके, आता मी टेस्ट करून बघते हाऊ इज दिस. व्हेरी तर जून 30 आहे, वेनेसडे. आम्ही इथे एल युंकी रेन फॉरेस्टला आलेलो आहोत. एक एअरबीएनबी एक्सपिरियन्स आहे. आणि काय काय करणार आहोत आपण? रॉक स्लायडिंग, रोप जम्पिंग अँड वी आर गोइंग टू गो टू द बीच. वी आर गोइंग टू सी द रेन फॉरेस्ट. आय थिंक फर्स्ट टाईम आहे माझ्यासाठी. संकेतने तरी बघितलं आहे. सो हो, खूप मजा आहे. आणि हे एकमेव ओनली रेन फॉरेस्ट आहे अख्ख्या यू एसमधलं. तर सुपर एक्साइटिंग. नॅचरल वॉटर स्लाईड करणार आहोत. एक सेक्लुडेड बीच आहे आणि त्या बीचवरती एक सेक्लुडेड हाईक आहे. त्या हाईकवरून आमचा गाईड, एअरबीएनबी गाईड आम्हाला घेऊन आला आहे आणि तिकडून व्ह्यूज इन्क्रेडिबल आहेत, दाखवतो. वेलकम टू द चॅनल. आज 2 जुलै आहे, फ्रायडे आहे आणि सुट्टी आहे. भाग्यश्री, मी आणि भाग्यश्रीचे मित्र अनिश वगैरे आम्ही सगळे आलेलो आहोत न्यूयॉर्कला. न्यूयॉर्कला आम्ही फिरतो आहे. सकाळपासून आम्ही इंडिया स्ट्रीट न्यू जर्सीला गेलो आहे. तिकडे भरपूर दाबून इंडियन जेवण खाल्लं. त्याच्यानंतर आता टाइम स्क्वेअरला आलो आहे रात्री आणि पूर्ण लेट आहे टाइम स्क्वेअर. आणि त्याच्या आधी आम्ही बॉलिंगसुद्धा केली आणि तिकडे पण फार जास्त मजा आली. तर आता 14-15 दिवस शेवटचे आम्ही न्यूयॉर्कला आहोत, न्यूयॉर्क फिरणार आहोत. आणि खूप जास्त मजा आहे आणि खूप जास्त पब्लिक आहे, खूप जास्त लेट आहे आणि खूप धमाल येते. आता भाग्यश्रीकडून जाणून घेऊया की तिला पहिल्यांदा न्यूयॉर्कला कसं वाटतं. ओके, सो न्यूयॉर्क एकदम अमेझिंग आहे. बाकीच्या स्टेट्सपेक्षा एकदम वेगळं आहे. इकडे वाईब अशी आहे की बाकीच्या स्टेट्समध्ये सगळं 8-9 वाजता बंद होत होतं. इट्स ऑलमोस्ट 11:30 आणि वी आर स्टील रोमिंग अराउंड द सिटी. भरपूर लोक आहेत आणि दिस सिटी हॅज अ डिफरंट वाईब ऑल टुगेदर.
आज संडे 4th ऑफ जुलै आहे, भरपूर गर्दी आहे. आता टाइम स्क्वेअरला आहोत आणि कुठे कुठे जाणार? मॅनहॅटन, सेंट्रल पार्क आणि वी आर गोइंग टू ईट मेडिटेरेनियन लंचमध्ये. हलाल गाईज करून एक खूप फेमस इथे फूड आउटलेट आहे, एक स्ट्रीट फूड आहे, ते खाणार आहे आणि बस मजा करणार आहे असं. आणि होपफुली फायरवर्क्स दिसले तर ते सुद्धा दाखवू. तर 2 तास आम्ही वेटिंग करत होतो आणि फायरवर्क्स 25 मिनिट्ससाठी दिसले फायनली आणि सुपर अमेझिंग होते. आम्ही लाँग आयलंडवरती होतो आणि मॅनहॅटन डाऊनटाऊनवरून शिप होते मेसीसचे, त्याच्यावरून फायरवर्क्स होते आणि खूप फिनॉमिनल एक्सपिरियन्स होता. कसं होतं तुझं? वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. खूप सुंदर, खूप जास्त सुंदर. वेगवेगळ्या प्रकारचे ते फायरवर्क्स होते. कलरफुल एकदम. मग देर वॉज रेड, ओनली रेड कलर, ओनली ब्लू कलर, इंडिकेटिंग अमेरिकाज फ्लॅग बेसिकली. तर फारच मस्त एक्सपिरियन्स होता आणि व्हिडिओ हा आहे तो. तर चार्जिंग बुलकडे आलो आम्ही. संध्याकाळचे 6:45 वाजलेत. आज मंडे आहे, लॉंग वीकेंड हॉलिडे आहे. रिलेटिव्हली वॉल स्ट्रीटला गर्दी कमी होती आणि इथे बुल आहे आणि ह्याला बघायला ॲज युजल गर्दी आहे, पण यावेळी ऑर्गनाइज गर्दी आहे. लाईन लावली आणि खूप मोठी लाईन आहे. थांबायचं लाईनीत तर नाही थांबणार आहे लाईनीत, पण तुम्हाला लाईन दाखवतो. लास्ट व्हिडिओ टाइम स्क्वेअर, न्यूयॉर्क ट्रिप संपलेली आहे आणि फार भारी वाटतं आहे आणि वी आर डन. सुपर एक्सायटेड मुंबईसाठी आणि लुकिंग फॉरवर्ड टू इट. चला बाय बाय.